हे बातमी असं कसं झालं? पेपर मधली बातमी कुठे गेली? आई अगं काय झालं? असा का पेपर काढून घेतलास? आणि कसली बातमी आहे त्या पेपर मध्ये? बघू दे जरा मला. आणि चेहरा कसा घाबरल्यासारखा झाला हिचा? होय की ए आई, पेपर मध्ये काही छापून आलंय का? आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल काही लिहिलंय का तसं? प्रॉब्लेम असेल का नाही तर टेन्शन घेऊ नको बरं का, आम्ही आहोत की सगळेजण. हो जे जर काही प्रॉब्लेम असेल ना तर तसं सांग, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही करतो की मॅनेज. असं काही नाही. ते मी बातम्या वाचायला म्हणून पेपर हातात घेतला आणि ना डोळ्यासमोर अंधारी आली एकदम. काही कळलंच नाही. आई अगं पण असं. आणि पेपरचं काहीच नाही रे. पेपर काय, मी जरा जाऊन आराम करते. मला बरं वाटेल. बरं ठीक आहे, चल 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 मी सोडतो रूम. चल चल. असं कसं झालं? पेपर मधली बातमी कुठे गेली? आई चल चल. ये इथं बस सावकाश. आई काय झालंय? कसला त्रास होतोय तुला? आणि अशी कशी चक्कर आली अचानक? आई कामाचं टेन्शन आलंय का? नाही म्हणजे तसं जर असेल ना तर अजिबात टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी सगळं मॅनेज करतो. कोणी काही बोललंय का तुला? मला खरंच काही झालेलं नाहीये. रात्री कदाचित ना शांत झोप नाही लागली ना, म्हणून डोळ्यासमोर अंधारी आली असेल. बाकी काही नाही. नक्की ना? हो. आणि हे तुझं झोपेचं काय? 2-4 वेळा ऐकलं तुझ्याकडनं की झोप लागत नाहीये, झोप लागत नाहीये. आपण डॉक्टरांकडे जायचं का? नाही डॉक्टर कशाला? मी जरा शांत पडले ना की बरं वाटेल मला. ठीक आहे, तू आराम कर जरा. मी वहिनींना सांगतो, त्या नाश्ता आणून देतील तुला. नाहीतर खाल्लं नाही तर परत त्रास व्हायचा. हो रे, एवढी काळजी करू नकोस. तू जाऊन नाश्ता कर. मी जरा आराम करते. आराम कर जरा, येतो. असं कसं होईल? मी स्वतः बातमी बघितली होती पेपरात. अशी अचानक कशी गायब होईल? नाही असं नाही होऊ शकत. मला असं नाही होऊ शकत. मी स्वतः बघितली होती बातमी. अशी टीव्हीला ही बातमी असायला हवी. टीव्हीला बघते. कदाचित टीव्हीला लागले असते. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचं खासगीकरण करण्याचा महानगरपालिकेनं घाट घातला. समस्त रंगकर्मींचा राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी जाहीर केलं राज्याचं सांस्कृतिक धोरण.
राज्यात सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री महोदय ने लिया अब तक का सबसे बड़ा निर्णय। राज्य में नहीं रहेगा कोई भी बेरोजगार, सभी हाथों को मिलेगी नौकरी। चा या निर्णयास प्रचंड विरोध। समस्त रंगकर्मी आणि कलारसिक जनतेचा या निर्णयास प्रचंड विरोध। एकूण खर्चाच्या 50% खर्च देणार राज्य। असं कसं होईल? हे काही चॅनलला बातमी नाही म्हणजे मी जर का मी मधुसूदनचा खून केलाय अशी न्यूज जर का पेपरमध्ये येऊ शकते तर टीव्हीला पण यायला हवी. मग टीव्हीला का नाही येते? आणि ही बातमी खरंच लीक झाली असती तर आतापर्यंत मीडियावाल्यांची रांग लागली असती बंगल्याबाहेर. नाही नाही, अशी कुठलीच बातमी पसरलेली नाही. त्या बाईमुळे मला झोप लागली नाही रात्रभर आणि म्हणून मला भास होत आहेत. मला भास होत आहेत. दामिनी, शांत हो, शांत हो. काहीही झालेलं नाही. नको घाबरूस. भास आहेत, भास आहेत. हा भास आहे, फक्त भास आहे, दुसरं काही नाही. भास आहे. सावी, आधी या पेपरची विल्हेवाट लावते. कुणी जर बघितलं ना तर होताचं नव्हतं होईल. थांब. सावी, ए सावी, सावी, तुझं काय चाललंय ना, खरं खरं सांगायचं मला. तुझी नाटकं दिसतायत मला. तुला काय वाटलं माझं लक्ष नाही? आओ आओ, काही नाही. बोल. सावी, नीतू बोलली. आजकाल लई जीप चालायला लागली ना तुझी. हा, तुझ्याशी बोलतोय का? तिच्याशी बोलतोय ना, गप्प राहायचं. झुरळ झुरळ करत गंडवत होती ना मला. काय ग, आईला पण तूच काहीतरी सांगून घाबरवलंस ना? नाही, मी का घाबरवून त्यांना? मजा येते ना तुला, लोकांना त्रास द्यायला मजा येते तुला. नाही, मी खरं सांगतेय. मी काय नाही केलं. मी माझी खेळत होती, त्याच घाबरल्या. त्या किती मोठ्या आहेत, मी कसं घाबरवणार त्यांना?
नाटकं बंद कर तुझी. आणि परत जर हे असे खेळ केलेस ना तर काय तर काय तर काय ते तू काय थोबाड बघत उभारलेस का? नाश्त्याचं बघ, भूक लागले मला. मला कुणी काही बोललं ना तरी अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना. नाही घाबरणार. मी शूर मुलगी आहे. तेच घाबरतात मला. बर वहिनी, आईला काही बरं वाटत नाही. ती रूम मध्ये आराम करते, तर सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये तिला. तुम्ही आधी काहीतरी खायला द्या तिला, आणि मी ऑफिसला निघालो. जर आईला थोडाही त्रास झाला ना तर आधी मला कॉल करून कळवा. हो भाऊजी, काळजी करू नका, मी आहे. आणि सावी, हा खेळताना जास्त आवाज करायचा नाही, अजिबात धिंगाणा करायचा नाही. ओके? नाहीतर आईला त्रास होईल ना. हो फ्रेंड. गुड कर. मी येतो. हा, काळजी घे. सावी, धैर्य भाऊजींचं किती प्रेम आहे ग आईंवर. त्यांना जेव्हा आईंचा खोटेपणा कळेल, आईंचा खरा चेहरा समोर येईल, तेव्हा किती त्रास होईल. मला पण त्याच गोष्टीची भीती आहे. दामिनी मॅडमचं सत्य जेव्हा धैर्यांना कळेल, तेव्हा ते कोलमडून जातील. पण सत्य कितीही कटू असले ना तरी त्याचा सामना करावाच लागतो. धैर्यांना पण दामिनी मॅडमच्या या सत्याचा सामना करावाच लागणार. अगं बाई सावी, हा पेपर राहिला ग. अगं हा पेपर म्हणजे जिवंत बॉम्ब आहे, त्याला लवकरात लवकर नष्ट करायला पाहिजे. वहिनी थांबा. हे बघा, आत्ताच काही करू नका. घरात सगळी माणसं आहेत. उगाच कोणी बघितलं ना तर आपल्यावर संशय येईल. त्यापेक्षा ना रात्री कोणी नसेल ना तेव्हा मी त्या पेपरला जाळून टाकते. हा, द्या आता तो पेपर. सांभाळू ना. हा. हे घ्या नाना, ही तुमची लिस्ट. कसली लिस्ट आहे भाविष्कर? नाना, ज्या नंबरवरून त्या गाडी मालकाला कॉल गेला होता ना, त्या नंबरवाल्या पोराच्या आयुष्यातल्या सगळ्या पोरींचे फोन नंबर आणि पत्ते शोधून काढलेत मी. आता शोधा त्या पोरीला. वा, चांगलं काम केलं भाविष्कर. अजून एक काम आहे. कसलं गाव? सांगतो. या 2 तारखा, हा नंबर या 2 तारखांना कुठे कुठे होता
ते शोधून काढायचं आहे. मधुसूदन नाईक गचकला तो दिवस आणि गाडीवाल्याला फोन गेला तो दिवस. नाना, एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. मिळणार, पैसे मिळणार. थांबा. असं कसं होईल? मी 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 आत्ताच तर बघितली होती बातमी. अशी कशी गायब होईल? कुठल्या पेपरला आली? असं नाही होऊ शकत. मला मला दिवसा ढवळ्या पण नव्हता बहास व्हायला लागलेत का? नाही, असं नाही होणार. दामिनी मॅडम, अहो ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुमच्याच तोंडून सत्य वदवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही मी. काय झालं नाना? फोन लागत नाही का? राहू दे, पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर मी कामास सुरुवात करेन ना. तुम्ही बसा फोन लावत, मी येतो. मॅडम फोन का उचलत नाहीयेत? अगं, किती घाबरल्या होत्या आई. हो ना, मला तर लय मज्जाच येत होती, भारी वाटत होतं. लहानपणी आजोबांकडून ऐकलं होतं, देवाच्या काठीला आवाज नसतोय. इथलं सगळं ना हितच फेडायचं असतंय. आता बघाच, आईंना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणारच. खरं या घरातल्या लोकांनी आम्हा दोघींना लय छळलंय बघ. तऱ्हेतऱ्हेने त्रास दिलाय. या त्रासात ना आम्ही किती रडलोय ते आमचं आम्हालाच माहिती. पण देवानी आता त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा भोगायला लावलीच. तुझं खरंच आहे, पण हे सगळं देवामुळे नाही, तर आपल्या सावीमुळे होतंय. हे खरंच आहे सावी, तू या घरात आलीस आणि खऱ्या अर्थाने आमचे चांगले दिवस सुरू झाले. वहिनी, अहो खरंच मी काही नाही केलं. उलट तुम्हीच किती हिमतीनं माझी साथ दिली. अगं पण ही हिंमत तू देतेस आम्हाला. नाही तर या घरात याआधी कुणासमोर तोंड वर करून बोलायची सुद्धा हिंमत नव्हती. आणि आता चक्क आईंना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देतोय आम्ही. हे सगळं करताना आम्हाला किती मोकळं वाटतंय आता नाही ग कळणार तुला. वहिनी, पण आपली परीक्षा अजून संपलेली नाहीये. जोपर्यंत दामिनी मॅडम स्वतःहून त्यांचा गुन्हा कबूल करत नाही, तोपर्यंत आपला प्लॅन असाच यशस्वीरित्या चालू ठेवायचा. सावी, तू सांग काय करायचं ते. आम्ही आता कशालाच घाबरत नाही. हो, आम्ही आहोत. वहिनी, आज दामिनी मॅडम त्या बातमीच्या ट्रॉम्यामधनं बाहेरच आल्या नाही पाहिजे. हे सगळं का घडतंय, कोण करतंय, कशासाठी करतंय, या सगळ्या प्रश्नांनी त्यांचं डोकं फिरलं पाहिजे. आणि मग उद्या जेव्हा सगळे कामाला जातील तेव्हा आपण आपला पुढचा डाव टाकायचा. पण अगं करायचं काय? सांगते. सावी, अगं हे जरा जास्तच रिस्की नाहीये का? नाही म्हणजे
आपण पकडलो गेलो तर? वहिनी, आपला हेतू आपल्याला साध्य करायचा असेल आणि दामिनी मॅडम कडून त्यांचा गुन्हा कबूल करून घ्यायचा असेल ना, तर आपल्याला एवढी रिस्क घ्यावीच लागेल. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? हो सावी, आम्ही आहोत. आता काय वाटेल ते झालं तरी माघार घ्यायची नाही. मला तुमच्याकडनं ह्याच उत्तराची अपेक्षा होती. आता मी रीना परागला सुद्धा हे सगळं सांगून ठेवते, म्हणजे ते तयारी करून ठेवतील. ओके, कामाला लागूया. हे काय? आई कुठे? त्यांनी जेवण खोलीत मागवलं. हे काय झालंय आत्यांना? दुपारपासून त्यांच्या खोलीतून बाहेरच पडल्या नाहीयेत. मला आता काळजी वाटते त्यांची. चला आता मस्तपैकी जेवण करायचं. हो, मला खूप भूक लागलीये. अरे वा, बाहेरचं काही खाल्लं नाहीस ना आज? नाही खाल्लं. मी तुला प्रॉमिस केलंय ना. व्हेरी गुड. रोज घरचं जेवण जेवायचं. हं? चल बस आता, मी भरवतो. हा कर. ही मुलगी एक मिनिट पण धैर्यांना एकटं सोडत नाही. आणि धैर्यांना काय, हिच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. आता भरवायची काय गरज होती हिला? जेवेल ना तिचं ती. धैर्य थांबा. तुम्हाला पण भूक लागली असेल ना? तुम्ही जेवून घ्या. मी भरवते ना सावीला. नाही फ्रेंड, चालेल मला. मी खाईन हिच्या हातनं. नक्की ना? हा. ठीक आहे. मीरा, जरा छोटे छोटेच घास. हो धैर्य. सावी, तुला आवडते ना दाल खिचडी? हो. मग आता ही सगळी खिचडी संपवायची आहे तू. हा. आता खरी मज्जा येणार.